नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे खस्ता समोसे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। समोसे बनवण्यासाठी आधी आपण समोस्याच्या पारीसाठी जे पीठ मळावं लागतं ते मळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे ताटामध्ये 2 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा चाळून घ्यायचा आहे। त्यात आपल्याला पाव कप रवा घालायचा आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा असा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून घेतल्यावर यात आपण 3 टेबलस्पून तूप ऍड करणार आहोत। तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता। आता हे तूप आपल्याला पूर्ण मैद्याला असं चोळून लावायचं आहे। तूप रूम टेम्परेचरचंच घेतलेलं आहे, तूप गरम वगैरे करून घ्यायचं नाहीये आणि हे पूर्ण मैद्याला लावून घ्यायचे। तुपाचं मोहन घातल्यामुळे समोसे एकदम खस्ता होतात आणि पूर्ण मैद्याच्या कणाला आपल्याला हे तूप लागलं पाहिजे। सर्व तूप मी मैद्याला चांगलं लावून घेतलेलं आहे आणि 2 कप मैद्यासाठी मी 3 टेबलस्पून तूप घातलं आहे, तर तेवढंच तूप घालायचं आहे। तुपाचं मोहन जर जास्त झालं तर समोसे तेलकट होतात। आता आपण हा मैदा थोडं थोडं पाणी ऍड करत मळून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळायचं आहे। पीठ मळण्यासाठी पाणी आपल्याला साधंच घ्यायचं आहे, गरम पाणी वगैरे घ्यायचं नाही। जर तुम्ही गरम पाणी घेतलं तर ते समोस्याच्या वरती बबल्स येतात। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ऍड करत पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी ऍड करून मी घट्टसर असा मैदा मळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता असा घट्ट मैदा आपल्याला मळायचा आहे। मैदा जर पातळ मळला तर समोसे लगेच मऊ पडतात आणि लाटताना पण आपल्याला जी समोस्याची पारी लाटताना पण व्यवस्थित समोस्यांचा शेप देता येत नाही। आता हे थोडं 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचंय। मैदा मी चांगला मळून घेतलाय। आता आपल्याला हा कॉटनचा असा रुमाल ओला करून त्याच्यावर मैदा झाकून अर्ध्या तासासाठी मुरण्यासाठी ठेवायचा आहे, कारण त्यात आपण रवा घातलेला आहे, म्हणजे तो रवा अर्ध्या तासात फुलेल चांगला। आता आपण समोस्याचं स्टफिंग म्हणजेच बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक मसाला करायचा आहे। हा मसाला खास समोस्यासाठी केला जातो, त्यामुळेच समोस्याची भाजी ही बटाट्या वड्याच्या भाजीपेक्षा वेगळी लागते। ह्या मसाल्यासाठी आपण घेतलेला आहे 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1 टीस्पून जिरे। हे मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 2 इंच अद्रक घेतलेला आहे। हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। समोस्याची भाजी तयार करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे 3 टेबलस्पून तेल। तुम्ही इथे तूप पण वापरू शकता। तेल गरम झालं की आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि हा जो आपण समोस्याच्या भाजीसाठी कोरडा मसाला केलेला आहे तो घालायचा आहे। हा मसाला तुम्ही बघू शकता एकदम जाडसर असा बारीक केलेला आहे। हा आपण आता घालूयात आणि हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट घालणार आहोत। हे तुम्ही बारीक चिरून पण घालू शकता, हिरवी मिरची आणि अद्रक। आता हे आपल्याला मंद गॅसवर थोडंसं परतून घ्यायचं आहे, मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत। ह्या भाजीमध्ये आपल्याला हळद वापरायची नाहीये, कारण समोस्याच्या स्टफिंग मध्ये जी भाजी असते तिचा कलर असा एकदम ब्राऊन कलर सारखा असतो, हिरवा ब्राऊन।
आणि बटाट्या वड्याची जी भाजी असते तिचा कलर पिवळसर असतो, त्यामुळे आपण ह्याच्यात हळद घालत नाहीये. हे थोडस परतून झालं आपलं, मसाल्यांचा वास यायला लागलाय. इथे मी 6 मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत. ते आपल्याला आधी असे हाताने मोडून घ्यायचे आहेत. हाताने बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आणि नंतर थोडं मॅशरने आपल्याला असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. खूप जास्त पण मॅश करायचं नाही, थोडंसं आपल्याला बटाट्याच्या फोडी पण राहिल्या पाहिजेत. मॅश केलेला बटाटा आपण आता कढईमध्ये घालूयात. बटाटा घातल्यावर आपल्याला यात घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि हे अर्धा कप आपण उकडून घेतलेले हिरवे मटार आहेत हे घालायचे. आता आपण हे चांगले मसाले बटाट्यांबरोबर परतून घेऊयात. मसाला घातल्यावर बटाटा चांगला आपण परतून घेतला. भाजी आपली तयार झालेली आहे. सर्वात शेवटी आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून कसुरी मेथी. ती मी हातावर आधीच क्रश करून ठेवलेली होती, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. शेवटी मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आपली समोस्याची भाजी तयार झालेली आहे. ही आता आपण थंड करून घेणार आहोत. समोस्याची भाजी पण आपली थंड झालेली आहे आणि मैदा पण अर्धा तास चांगला मुरलेला आहे. तुम्ही बघू शकता रव्यामुळे असे हे सफेद ह्याच्यात डॉट्स आलेले आहेत. हा आता आपण थोडासा मळून घेऊया. मळून एकसारखा करून घ्यायचा आहे. त्याला मळताना आपल्याला काही पीठ किंवा तूप लावायची गरज नाही. हे चांगलं मळून मी आता थोडंसं एकसारखं करून घेतलेत. आता आपण ह्याचे एकसारखे गोळे करून घेणार आहोत. चपातीसाठी जेवढा आपण गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा करायचा आहे. अशा प्रकारे मी हे 7 गोळे करून घेतलेले आहे. ह्यातला एक गोळा मी घेते आणि बाकीचे सर्व आपल्याला ह्या ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत. लाटताना आपण आधी थोडंसं असं गोल पोळी लाटून घ्यायची आहे. लाटताना पण मैदा वगैरे काही लावायची गरज नाही, कारण कणिक आपण एकदम घट्ट अशी मळलेली आहे. आणि जर आपण कोरडी कणिक लावली तर तळताना समोसे तेल सर्व खराब होऊन जातं. अशा प्रकारे आपण ही गोल पोळी लाटून घेतली. आता आपल्याला ही अशी लांब लाटायची आहे. आता आपल्याला बरोबर मध्ये कट करून ह्याच्या 2 करायच्या आहेत. एका पोळीचे आपण आता 2 समोसे करून घेणार आहोत. आधी एक आपण समोसा करून घेऊयात. समोसा करण्यासाठी आपण हा कट केलेला एक भाग घेतलेला आहे. त्याच्या सर्व कडेला पाणी लावून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपल्याला ही कट केलेला भाग आहे जो तो असा एकत्र समोर आणायचा आहे दोन्ही बाजूंनी आणि असा तो चिकटवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित चिकटवायचा आहे तो. आणि नंतर उचलून ह्या हाताचा आपल्याला असा कोन करायचा आहे आणि असा घ्यायचा आहे. कट केलेला भाग आहे तो आपण पुढे घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला हा जो लांब गोलाकार भाग आहे तो घ्यायचा आहे. आणि यात आपण आता भाजीचं स्टफिंग भरणार आहोत. स्टफिंग जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही. इथे मी 2 चमचे स्टफिंग भरलेलं आहे. आणि आता आपल्याला हे दोन्ही हातात असा समोसा पकडून दोन्ही हाताच्या मधल्या बोटांनी असं इथे मागच्या बाजूने फोल्ड करायचं आहे आणि पुढे असं प्रेस करायचं आहे समोसा.
आणि असा आता उभा पकडून हा चांगला असा पुढच्या बाजूने प्रेस करून पुढे खेचायचा आहे. त्यामुळे समोसा असा बसवण्यासाठी आपल्याला इथे पट्टी तयार होते आणि समोसा पण व्यवस्थित पॅक होतो. आणि हे टोकाचा भाग आहे तिथे पण असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हातावर असा समोसा बसवून बघायचा आहे. अशा प्रकारे मी आता सर्व समोसे करून घेते. अशा प्रकारे मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे तळूयात. समोसे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे. तेल जर कमी गरम असेल तर समोसे जास्त तेल पितात आणि जर जास्त कडक गरम झालं तर समोसे एकदम पटकन काळपट होतात. त्यामुळे आपण तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. त्यात आता आपण समोसे सोडून घेऊयात. तेल जेवढं आपण घेतलेलं आहे त्याच हिशोबाने समोसे घालायचे आहेत. एकदम जास्त गर्दी करायची नाही. आता इथे मी तेलाच्या हिशोबाने 5 समोसे घातलेले आहेत. लगेच समोस्यांना आपण चमचा लावायचा नाहीये. थोडंसं समोसा तेलामध्ये सेट होऊ द्यायचा आहे. नाहीतर चमच्याला ते मैद्याचं लेयर चिकटू शकतं आणि समोसा तेलात तुटू शकतो. वरच्या बाजूने असं थोडंसं तेल घालायचंय. समोसा आपला असा तेलात सेट झालेला आहे. आता आपण हलवू शकतो. आता अशा प्रकारे हलवून आपल्याला समोसे तळायचे आहेत. स्लो गॅसवर आपल्याला हे समोसे सर्व बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. समोसे आपले छान असे सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. ह्याच्यापेक्षा डार्क आपल्याला तळायचे नाहीयेत. हे आता आपण काढून घेऊयात. आपले मार्केट सारखे खस्ता समोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी समोस्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.